रायगड जिल्हा परिषद निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत असून पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपाली रितेश गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। ग्रामीण तसेच शहरी भागात त्यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात पाठिंबा लाभत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी असलेल्या दीपाली गायकवाड या सामाजिक न्याय, समानता आणि सर्वसमावेश विकास या ठाम भूमिकेसह निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत। सर्वसामान्यांच्या प्रश्नाची थेट जोडलेली त्यांची भूमिका मतदारांना भावताना दिसत आहे। नवी मुंबई विमानतळाला दिवंगत नेते दिबा पाटील यांचे नाव देणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे हेच माझे प्रमुख ध्येय आहे, असे मत दीपाली गायकवाड यांनी व्यक्त केले आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत गॅस सिलेंडर या चिन्हासमोर बटन दाबून दीपाली रितेश गायकवाड यांना विजयी करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे। वार्तांकन ब्युरो रिपोर्ट उल्वे। नमस्कार, माझं नाव दीपाली रितेश गायकवाड। मी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे। जिल्हा परिषद निवडणुकासाठी मी उमेदवारी मिळालेली आहे। मला या प्रभागाच्या समस्या म्हणजे हा विभाग गव्हाण विभाग खूप मोठा आहे। मुळात उल्व्यामध्ये सेक्टर 24-25 मध्ये रस्त्यांची एवढी समस्या आहे की म्हणजे एवढे खड्डे आहेत आणि इवन त्यांचे जे ड्रेनेज आहेत ते ड्रेनेज सगळे ब्लॉक आहेत। म्हणजे ही परिस्थिती उन्हाळ्यात अशी आहे की उन्हाळ्यात तिथे घाण पाणी, सांडपाणी साठलेलं आहे, त्यावरती मच्छर, त्याच्यामुळे जे आजार पसरतात डेंग्यू मलेरियासारखे। म्हणजे इथे जे वॉचमॅन जे आहेत, ज्यांना ओपन घरं आहेत ज्यांची, किंवा जे कामगार लोक आहेत, माथाडी कामगार लोक, त्यांना ह्याचा त्रास आहे। शिवाय इथले जे स्थानिक लोक आहेत, म्हणजे दर 6 महिन्यांनी डेंग्यू आणि मलेरियाची साथ इथे पसरत असते। दुसरी मेन गोष्ट म्हणजे पाण्याची समस्या ही इथे एवढी मोठी आहे की जो आपण वरचा विभाग म्हणजे सेक्टर 6, त्यानंतर गव्हाण, कोपर, न्हावा, बेलपाडा ह्या गावांमध्ये जवळजवळ 8-8 दिवसांनी पाणी येतं आणि तेही पाणी 8 दिवसांनी जे येतं ते फक्त अर्धा तास, 30 मिनटं ते 45 मिनटंच येतं। त्या ह्याच्यात त्यांना तेवढ्या प्यायचं पाणी भरावं लागतं आणि ज्यांना ते पॉसिबल होत नाही, म्हणजे ज्यांच्या इथे भाडोत्री ज्यांनी ठेवलेली आहेत किंवा कुटुंबदार मोठे आहेत, त्यांना दर दिवशी टँकर मागवावा लागतो। ही एक समस्या आहे। आणि दुसरी खड्ड्यांची समस्या, आणि दुसरी म्हणजे आमची ग्रामपंचायतमध्ये उल्व्यामध्ये स्वतंत्र ह्यांची स्मशानभूमीही नाही आहे। म्हणजे गावातली एक स्मशानभूमी आहे, कॉलनीमध्ये एक स्मशानभूमीसुद्धा नाही आहे। 2 स्मशानभूमी आहेत तिथे। त्यावरती एवढं मोठं जे विभाग आहे आपलं ते वहाळ आणि आपलं साईनगर, ह्या स्मशानभूमीवरती एवढं मोठं विभागाचं हे सगळं चाललेलं आहे। तर ह्या समस्या खूप मोठ्या आहेत तिथे।